सगळ्यांनी हात जोडून बसायचं आहे. आपण प्रेयर घेऊया आधी. दीर्घ श्वास 3दा घ्यायचा आहे. श्वास होल्ड करायचा 1 सेकंद. स्टार्ट. इनहेल, होल्ड, एक्सहेल. अगेन होल्ड, एक्सहेल. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे पोटातून. होल्ड करा, सोडा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद आजच्या या सुंदर दिवसासाठी. मी श्वास घेते आहे, जिवंत आहे, माझं शरीर सुदृढ आहे. तुझे खूप खूप आभार. आभार या आजच्या अतिशय सुंदर, चैतन्यमय, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट दिवसासाठी. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं. त्या माझ्या आईसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलंय. त्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पंचतत्वासाठी. धन्यवाद धरती मातेसाठी. धरती माता जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते, जी आम्हाला हवं असलेल्या सगळ्या गोष्टी ती आम्हाला देते. त्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या अग्निदेवतेसाठी, जी आमच्या पोटामध्ये आहे. धन्य आणि आमचं अन्न पचन करते. धन्यवाद त्या सूर्यप्रकाशासाठी, जो आम्हाला तेजोमय प्रकाश देतो, नवीन नवीन ऊर्जा देतो. रोजची नवी सकाळ आम्हाला काहीतरी शिकवून जाते आणि ऊर्जा देऊन जाते. त्या अशा अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्यासाठी, पाणी जे आमची तृष्णा भागवतं. पाण्याने आम्ही दैनंदिन जीवनातील भरपूर कामं आमची पाण्याने करतो. त्या अमृत अमृत अमूल्य अशा पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या वायू हवेसाठी, जे आमच्या शरीरामध्ये आहे. ऑक्सिजनद्वारे आमच्या शरीरामध्ये येते, ज्यावर आम्ही जिवंत राहतो. त्या ऑक्सिजनच्या त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पोकळीसाठी, आकाश तत्वासाठी, जे आमच्यामध्ये आहे, ज्याने आम्ही काम करू शकतो. आकाशमधल्या स्पेसमध्ये, ब्रह्मांडामध्ये सौर ऊर्जा मंडल आहे. त्या आकाश स्पेससाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. मी खूप भाग्यशाली आहे. मी खूप भाग्यशाली आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी धनवान आहे. मी कर्तव्यशील आहे. माझ्या पैशाचा मी नेहमी सदुपयोग करते. परमेश्वरा, मला सप्तसितारा जीवन देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे माझं गोल्डन पिरियड असंच आयुष्यभर चालूच राहणार आहे, असा मला प्रबळ विश्वास आहे. परमेश्वराला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन घेते मी. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, love, great health, better performance, fame, kindness, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance makes it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance in my life than I have ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there and I let the God time rule. So it is. थँक यू, थँक यू, थँक यू. दोन्ही हाताला घ्यायचं, आपल्या डोक्यावर ठेवायचंय
मी पद्मपदम भाग्यशाली आहे. मी पडले मी पडले परमात्म्याचा पडले अंश आहे. पडले माझ्या पडले परमात्म्याचा मी एक सगळ्यात पडले उत्कृष्ट पडले छान म्हणून. पडले परमात्मा नेहमी माझ्यासोबत आहे. मी भाग्यशाली आहे. मी कृपाशाली. धन्यवाद परमेश्वरा मला सुंदर जीवन देण्यासाठी. खूप मला सुंदर जीवन देण्यासाठी जीवन पण मी धनाचा चुंबक आहे. मी कर्तृत्ववान आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. शोल्डर राऊंड हात फिरवायचं. पायाला हात लावून स्वतःला नमन करा. तुमच्या आतमध्ये बसलेल्या परमपिता परमेश्वराला नमन करायचं. थँक्यू, थँक्यू. आज स्नेहाने जॉईन नाही केलाय ना? अफर्मेशन 100 टाइम्स. हॅलो. Hello. चला, अफर्मेशन 100 टाइम्स बोलायचे आपल्याला. कुणाजवळ माळा आहे का? मला माझ्याकडे आहे पण 108 मनांची आहे. हो, तर मग काही हरकत नाही ना. ठीक आहे ना? 108 पण चालेल ना आपल्याला? 108 ही चालेल. थोडं 8 मनीच्या आधीच तुमचं एक दुसरं बोट ठेवून घ्या ना. हा थांबा 1 मिनिट. 1, 2, 3, 4. ठीक आहे. हम्म, चलो स्टार्ट करते हैं. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my Every day life is of my fun and life is fun celebration. and celebration. Each and every Each day and of my every day life of is my fun life and is fun and celebration. celebration. Each and every Each day of and my every day life of is my fun life and is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration.
Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. झालं मॅडम. Okay. झालं. Thank you so much. Thank you. Thank you, Suchita ma'am. Chala. What was yesterday's lesson? धनाचा देश. धनाचा धना साधी धनादेश. चेक. नैतिक धना धनादेश. येस चेक. चेकचं ना मग सगळ्यांनी हो. चेक भरलाय. हो. हम्म. तर मॅडमने काही सांगितलं तुम्हाला आठवतंय काय सांगितलंय? मॅजिकचा धनादेश विषयी काहीतरी कोणी सांगू शकतं का कालचं लेसन ज्यांनी अटेंड केलं आहे किंवा आपणही शिकलो आहोत. आपण काय शिकलो धनादेश काय? थोडक्यात असं की आपल्याला एखादी अमाऊंट हवी आहे तर ती आपण युनिव्हर्सला म्हणजे सांगायचं की मला ही अमाऊंट अशी अशी हवी आहे. हम्म तर त्यासाठी जो तो मॅजिक बुक मध्ये चेकचा दिलेला आहे पिक्चर त्याचं आपण हाताने तयार करू शकतो एखाद्या पेजवरती किंवा प्रिंट आउट काढून किंवा झेरॉक्स काढून त्याच्यावरती आपल्याला हवी ती अमाऊंट आपण लिहायची म्हणजे कसं फिल करायचं ते तुम्ही शिकवाल आता हम्म आणि त्याच्याप्रमाणे ती अमाऊंट लिहायची आणि हम्म मागे त्याचं म्हणजे लिहायची की आपल्याला कशासाठी हवी आहे आणि शेवटी मग ते थँक्यू युनिव्हर्स म्हणायचं हम्म आणि मग ते आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा परत एकदा थँक्यू युनिव्हर्स म्हणायचं. असं हम्म मला तरी एवढं कळालं आहे. तो हे चेक झालं जेव्हा हे आपण झालं हातात चेक बद्दल. चेक चेक बद्दल जेव्हा आपण पेक्षा हातात घेतो हम्म त्यावेळेला त्या चेकला खूप ग्रॅटिट्यूड करायचे आहेत. आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की आपल्याला कशासाठी हवं आहे आणि सतत ते घेऊन जी वस्तू हवी आहे, काय हवी त्याच्यामध्ये घालून आपण ते हे करायचं कल्पना करून त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा की ती वस्तू मला मिळाली आहे असं. हम्म त्या दिवसातला 3 वेळा तरी त्याला हातामध्ये घेऊन त्याला हे ग्रॅटिट्यूड करायचं चेकला. ओके. राईट. बाकी सगळे प्लीज तुमचे कॅमेरे ओपन करा.
शक्य असल्यास ओपन करा कॅमेरा. ओके. हं. हम्म. हे चाललं धनादेश बद्दल की तुम्ही कसा चेक लिहिणार, काय लिहिणार हे. इन जनरल मला एक विचारायचं होतं की व्हॉट इज युअर टेक अवे फ्रॉम यस्टरडेज लेसन. तर मॅजिक चेक मध्ये तुम्हाला सुरुवातीला एक सांगितलं असतं की कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये ही तुमच्या एक काय म्हणते अचानक अशी घडून जेव्हा येते ते कोइन्सिडेंट नसतो. हे कुठे ना कुठे कुणी ना कुणीतरी हे विश केलेलं असतं किंवा मागितलेलं असतं. हा पहिला पॉइंट होता त्याच्यामध्ये की जे काही आपल्या म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही जी अशी अचानक घडली. ऍक्च्युली ही कुठे ना कुठेतरी आपण झाली पाहिजे अशी इच्छा क्रिएट केलेली असते. सो हा एक होतं मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये. आणि मॅडमने हे सांगितलं होतं की चेकवर फोकस नका करू, की चेक कुठून आणलेला आहे, प्रिंटेड आहे का, कलर कसा आहे, मला यांचा घ्यायचा होता राजन सरांचा किंवा असं काहीही नाही. तुमच्या फिलिंग्स महत्वाच्या आहे. फिलिंग इज फ्युअल. आणि जेव्हा आपण चेक भरतो तेव्हा आपल्या चेकच्या अमाऊंटसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं नाहीये. आपल्याला जी वस्तू हवी आहे, कारण तुमच्या फिलिंग्स या वस्तूने येणार आहे. जेव्हा तो चेक तुमचा कंप्लीट होणार आहे, तो 2,000चा असो, 500 रुपयाचा असो, 100 रुपयाचा असतो. पण त्या 100 रुपयापासून जर तुम्ही एखादं चॉकलेट मोठं किंवा एखादा पिझ्झा खात असाल, तर तुम्ही तो पिझ्झा अनुभवायचा आहे, पिझ्झाचा टेस्ट अनुभवायचा आहे. पिझ्झा तुम्ही कुठून खाणार, किती रुपयाचा आहे, कुठला मार्गरेट आहे, की तुमचा पनीरवाला आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहीत असायला हव्या. पिझ्झा सगळ्या डिटेल माहिती असायला हवी. आणि ती तेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा तुमचा मॅजिक चेक कम्प्लीट होणार आहे. नाही तर मॅजिक चेक आता जसं होतं की मॅजिक तर आपल्याला प्रॅक्टिस, आता काही काही लोक नवीन आहे, काही जुनी आहे, पण जुनी असणारे काही प्रॅक्टिस होत नाही किंवा करत नाही. जसं आता माझ्यावरून सांगते की मी प्रॅक्टिस करत नाहीये. माझं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला चॅलेंज असल्यामुळे मला प्रॅक्टिस तर शक्यच नव्हती. सो स्टील मी डेली क्लास जॉईन का करते, ऍटलिस्ट या म्हणजे मी ग्रॅटिट्यूड मध्ये राहते. पण बाकीचं माझं एक्सरसाइज होत नाहीये. सो मी आता आज जर चेक भरला तर मला नाही वाटत मी तेवढी फिलिंग देऊ शकेल, कारण मी मागच्या काहीच एक्सरसाइज केलेल्या नाहीये. पण जे रेग्युलर एक्सरसाइज करतात, जे छान प्रकारे कंटिन्यू ग्रॅटिट्यूड लिहून राहिले, त्यांचे डेलीचे ग्रॅटिट्यूड भरपूर होत आहे. इच अँड एव्हरी एक्सरसाइज दे आर डुईंग व्हेरी नाईसली. अशा लोकांना जर केला तर मॅडमनी सांगितलं की चेक हा अर्ध्या तासात, 1 दिवसात, 10 दिवसात, 100 दिवसातही तुम्हाला कसं तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता त्या चेकला हे तुमच्यावर आहे. तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. तो 5 ही दिवसामध्ये तुमचा मॅनिफेस्ट होऊ शकतो. तुम्हाला वस्तूसोबत तुम्हाला कनेक्ट करायचंय, तुमच्या पैशासोबत नाही. तुमची जर मॅजिक प्रॅक्टिस कमी असेल आणि तुम्ही जर म्हणाल मला 10 करोड मिळाले पाहिजे, हे शक्य नाही. तुम्हाला व्यवस्थित विचार करून चेक भरायचा आहे. तुम्ही जर तुमचा फोन, जो कोणी वस्तू असो, फोन असो, ड्रेसिंग टेबल असो, डायनिंग टेबल असो, एखादी छोटीशी बुक का नसो, त्याच्यासाठी तुम्हाला आधी बघावी लागेल की बुकची किंमत किती आहे. तेवढाच चेक तुम्हाला भरायचा आहे. एक्सेस अमाऊंट जर टाकली तर युनिव्हर्स दोन कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाही. सो बी अलर्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, तुमची प्रॅक्टिसवर अवलंबून आहे की तुम्ही कसं चेक भरता. काय हवं त्याची स्पेसिफिक माहिती काढा, त्याप्रमाणे ती अमाऊंट भरा आणि तुमचा चेक नक्कीच कम्प्लीट होणार. क्लिअर आहे एवढं? हो. हो मॅम. हम्म. थँक्यू. सो एक्सरसाइज. मॅम मला हे विचारायचं आहे इथे एका पॅरेग्राफमध्ये असं दिलंय की तुम्हाला वाटतं तर तुम्ही दिवसात अनेक वेळा ही जादूच्या धनादेशाची कृती करू शकतात. हम्म. मात्र इतर जादूच्या कृतीसारखी ही कृती तुम्ही खूप वेळा वारंवार करू शकणार नाही. म्हणजे काय? म्हणजे जसं आता तुम्ही आज चेक भरला, तुम्ही म्हणाल मी उद्याही भरते, परवाही भरते, नाही. वारंवार अशी तुम्ही कंटिन्यू नाही करू शकत. तुम्हाला तुमचा चेक पहिला तुम्ही आता लिहिला, तो तुमचा सपोज मॅनिफेस्ट झाला 2 महिन्यानंतर. त्या 2 महिन्यापर्यंत तुम्ही दुसरा चेक भरायचा नाही. तो एकदा कंप्लीट झाला की मग तुम्ही तुमचा दुसरा चेक लिहू शकता. पण पहिला हा मॅनिफेस्ट झाल्यानंतरच
तुम्ही म्हणाल मी ओके. रोज 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 वारंवार तीच गोष्ट लिहिते, तीच गोष्ट लिहिते, असं होणार नाही. आपल्याला सरेंडर करायचं असतं, की हा मी हम्म. लिहिला आहे, हा मी सरेंडर केला आहे. आणि मी ओके. जर म्हणाले अरे आज मिळाला आणि अजून पुन्हा लिहिते, उद्या मिळाला आणि पुन्हा लिहिते, पुन्हा लिहिते, तर ही कृती आपल्याला करायची नाही. क्लिअर? ओके. एनिवन एल्स? तू काल काय होमवर्क दिला होता? कारण मी अटेंड केलं नसल्यामुळे मला माहित नाही, म्हणून मी विचारते. कुणी आहे ज्यांना माहित आहे की होमवर्क काय दिला होता? नॅचरली होमवर्क याच्यामधला तर मला माहित आहे, बुक मधला, पण स्पेसिफिक असं काही सांगितलं आहे का करायचं? नसेल तर कोणाला आठवत तर तुम्ही एक काम करा, सगळ्यात पहिले आता तुमचे 10 ग्रॅटिट्यूड लिहा डेलीचे, 5 आणि 5 आईसाठी, 5 वडिलांसाठी लिहा. आणि मग मी या चेकचं तुम्हाला सांगते. ठीक आहे? तो पण ते चेक वगैरे तुमच्या समोर ठेवा. आपण जसं पैशासाठी करतो तसं आपण चेकला सुद्धा अं, काय म्हणतात त्याला, त्याच्यासाठी पण प्रेयर करूया, छान हातात पकडून तो चेक. ओके, चलो स्टार्ट रायटिंग.
झाले 10 ग्रॅटिट्यूड. झालंय मॅडम. चलो 5 झाले आईसाठी, वडिलांसाठी. हम्म. करणार आहेत ते बरोबर आहे. शेअर पण करू शकता. आईसाठी नवीन नवीन काय लिहिता रोज? झाले आईसाठी 5. वडिलांसाठी स्टार्ट करा. एखाद म्हणून दाखवा सुचिता मॅडम. आईबद्दल. हॅलो. हो. हा. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला चांगले संस्कार दिले. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला माझी दूध पाजून माझी भूक भागवली, मला तृप्त केलं. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला पुरणपोळी बनवायला शिकवली. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला या जगात मनुष्य रूपी देहा जन्म दिला. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मी लिहिले मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला जन्म दिला. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण मी तिच्याकडून घरकाम शिकले. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला स्वयंपाक करायला शिकवले. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला कपडे घालणं शिकवलं. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला गरम गरम जेवण दिले. मी कृतज्ञ आईसाठी कारण ती मला रोज छान छान टिफिन बनवून द्यायची जेव्हा मी ऍज अ शिक्षिका काम करत होते. सो असं लिहायचंय. आणि आता पप्पांसाठी लिहा, वडिलांसाठी.
एक दोन सेंटेन्स शेअरिंग फॉर फादर. मी कृतज्ञ आहे बाबांसाठी कारण की त्यांनी मला शिक्षण दिले, मला माझ्या पायावर उभं केलं. मी कृतज्ञ आहे बाबांसाठी कारण की मला लहानपणी फिरायला घेऊन जात होते. मी कृतज्ञ आहे बाबांसाठी कारण की त्यांनी मला टायपिंग क्लासला घातले. मी कृतज्ञ आहे बाबांसाठी कारण त्यांनी मला छान छान कपडे आणले. मी कृतज्ञ आहे बाबांसाठी कारण की त्यांनी मला चांगल्या गोष्टी शिकवल्या. व्हेरी गुड. झालंय सगळ्यांचं. हो. चला मग धनादेश. चला. सो धनादेशच्या बद्दल अजून एक असं होतं की आपण रोज ग्रॅटिट्यूड करतो. रोज आपण म्हणजे ग्रॅटिट्यूडने आपण आपल्यामधली निगेटिव्हिटी काढू शकतो. थोडं 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 करत करत जर आपण केलं, पण त्याच्यासोबत सोबत जर थोडी निगेटिव्हिटी, पैशाबद्दल चिंता, भीती असं जर आलं, तर तुमचा जो ग्लास आहे तो निगेटिव्हिटीचा जास्त राहील, पॉझिटिव्हिटीचा कमी राहील. फॉर एक्झाम्पल, काल मॅमने आपल्याला एक एक्झाम्पल पण दिलं होतं की किंवा तुम्ही आज करून बघा, एखादं कलरफुल वॉटर तयार करा का ग्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये एक एक थेंब स्वच्छ पाणी टाका. किती वेळ लागेल ते जे घाण पाणी आहे ते स्वच्छ व्हायला? भरपूर वेळ लागेल. पण तोच ग्लास तर तुम्ही एखाद्या नाळाच्या खाली ठेवला, तर विदिन अ सेकंद तुम्हाला तो स्वच्छ पाणी म्हणजे ते पाणी निघून एक स्वच्छ पाणी ते त्या ग्लासमध्ये भरलं जाईल. त्याप्रमाणे आपलं ग्रॅटिट्यूड जे आहे, आपण ग्रॅटिट्यूड रोज करतो आहे. मग आपल्या ग्रॅटिट्यूडच्या शक्तीमुळे आपल्याला सहज आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आणता येते. पण तेच ग्रॅटिट्यूड करता करता कुठेतरी तुमच्या मनामध्ये आलं, अरे पैसा असा आहे, पैशाला म्हणजे हे आहे, किंवा भीती वाटली की नाही माझ्याकडे नसले तर मी काय करू, आजची माझी परिस्थिती एवढी नाही, असं या सगळ्या भीती चिंता जर तुम्ही केलं, तर मग तुमचं ते तेवढं निगेटिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागेल. सो मॅजिक चेक जर तुम्ही लिहिला आहे, कुठल्या वस्तूसाठी लिहिला आहे सांगा. मग त्याप्रमाणे तुमचे तुम्हाला लिहायचं आहे की मी हा चेक चेकसाठी भरलाय. आणि मागच्या साईडला पण तुम्ही चेकच्या असं लिहू शकता की थँक यू फॉर दिस अमाऊंट, फॉर कार, फॉर फोन, फॉर न्यू ड्रेस, फॉर व्हॉट एव्हर इट इज. तुमचं काय इच्छा आहे ते तुम्ही तसं बॅक साईडला पण लिहू शकता. आणि एखाद जण शेअर करा ना, म्हणजे कशासाठी लिहिलंय तुम्ही चेक, म्हणजे एक्सरसाइज करायला इझी जाईल आपल्याला. मॅम, मी कुलू मनाली ट्रिपसाठी लिहिला आहे. अरे वा, व्हेरी नाईस. मी कोकणसाठी लिहिलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मग कुलू मनालीचे तुमचे खर्च, तुम्हाला एअर तिकीट घ्यायची आहे ना, हो. बाय एअर जाणार. सो एअर फ्लाइट्स तिकीट साठी, त्याच्यानंतर तुमचं तिथे गेल्यानंतर तुम्ही कसं फील कराल, कुलू मनाली कुठल्या हॉटेलमध्ये राहणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये लिहायचे आहे. म्हणजे एक पेजवर लिहा किंवा तुम्ही त्या बुकमध्ये कंटिन्यू लिहू शकता. चेक तुम्ही भरला आहे, जे तुमचा 50,000 अमाऊंट असेल किंवा 1 lakhs असेल, ऍज पर त्याच्यामध्ये तुमचा तिकीटचा खर्च आहे, फिरण्याचा खर्च आहे, तुम्ही नवीन शॉपिंग करणार तो खर्च आहे, हॉटेल नवीन बुकिंगचा नवीन खरेदी खर्च. होईल तो खर्च आहे. तो सगळा इन्क्लूड करून तुम्ही तो चेक भरलेला आहे, बरोबर आहे ना? हो, मी 1.5 लाखाचा चेक भरला आहे. हा. एअर तिकीट्स परत तिथे जाऊन आम्ही कार घेणार 1 आठवड्यासाठी रेंट, त्याच्यासाठी तिथे अ, 1 आठवड्यासाठीचे 5 दिवसासाठीचे हॉटेल्स बुकिंगसाठी, तिथल्या फूडसाठी, तिथल्या ट्रॅव्हलिंग वगैरे, जो तिकीट्स वगैरे लागतील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाणार.
त्याच्यासाठीचा आणि परत रिटर्नच्या तिकीटसाठी वगैरे टोटल. चेक कसा भरायचा एकदा सांगाल का परत मॅम, म्हणजे सगळ्यांना पण समजेल. सांगा प्रतिभा मॅम त्यांनी. आता चेकवर तुम्ही जिथे डेट दिली तिथे ज्या दिवशी भरणार आहात त्याची डेट टाकायची आहे. पुढे त्याच्यानंतर खाली पे लिहिलेलं आहे, पेच्या पुढे तुमचं नाव लिहायचं आहे. नंतर मग बाजूला एक ठीक आहे भरताय तुम्ही, झालं. राईट साईडला एक कोरा रकाना दिसतोय रेक्टँगल, त्या अंकामध्ये तुम्हाला ती अमाऊंट लिहायची कितीचा चेक हवा, पण तो अंक क्लिअर पाहिजे तुम्हाला, कोणत्या गोष्टीसाठी पाहिजे आणि किती खर्च पाहिजे, किती अमाऊंट पाहिजे ती क्लिअर पाहिजे तुम्हाला. मग खाली लिहिले टू द ऑर्डर ऑफ, तिथे तुम्हाला तो नंबर अक्षरात लिहायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. मॅडम आणि मागच्या आता चेकच्या उलट्या बाजूला 3 वेळा तुम्हाला थँक्यू 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 लिहायचं आहे. आणि कशासाठी पाहिजे, फॉर, आता मी थँक्यू 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 फॉर मनाली ट्रिप. पाठीमागे पाठीमागे कशासाठी हवाय ते लिहायचं. मॅडम मॅम मॅडम मी तुम्हाला पिन केलं, मला तुम्ही तुमचा चेक दाखवू शकता. मॅडम ऍक्च्युली कसं आहे, मला ना किचन मध्ये ऍक्च्युली ट्रॉली बनवायची आहे, पण मी स्पेसिफिक हे नाही की अमाऊंट किती होईल मला हे माहित नाही, कसं करू. मग माहिती करून घ्या ना, ट्रॉलीचा मग खर्च नंतर घ्या. छोटी अशी एक असेल ट्रॉली भाड्यांसाठी हवी होती मला, तर मी प्रतिभा विचार मॅमचा केला. चेक दिसतोय सगळ्यांना. एक मिनिट सुचिता मॅम, एकच हो मॅडम. ओके. मिनिट. चेक दिसतोय सगळ्यांना प्रतिभा मॅम जो भरलाय तो नाही. दिसत आहे ना, पिन केलाय मी त्यांना, ओके. बघा तुम्ही व्यवस्थित. नाव प्रतिभा पाटील, अमाऊंट टाकलेली आहे, त्याच्यानंतर इनवर्ड्स टाकलेले अमाऊंट, झालं बस. वरती डेट टाकलेली आहे, बॅक साईडला लिहिलंय थँक्यू 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 फॉर माय फॅबुलस फंटास्टिक एन्जॉय, म्हणजे टाका त्याच्यामध्ये ते जितके तुम्ही टाकू शकता तेवढे ऍडजेक्टिव्ह टाका. सेफ, मॅजिकल, हॅपी, मनाली ट्रिप, सगळे ऍडजेक्टिव्ह टाका त्याच्यामध्ये चेकच्या मागे. मॅम मला आता यात मी चूक केली आहे ते मला कळलं, तर मी हा चेक कट करून दुसरा चेक सेम याच्यासाठी घेऊ शकते की नाही. येऊ शकता, किंवा तुम्ही असं वरती एरो करून टाका ना, काय फरक नाही पडत त्याने. ओके. हा कशाला फाडायचा, त्याची तुम्ही मनालीच आहे ना ट्रिपचं, ते असं एरो करा आणि त्याच्या वर लिहा जितके ऍडजेक्टिव्ह टाकायचे तेवढे. तर तुमच्या जर आता ट्रॉली आहे, ट्रॉली साधारणतः तुम्हाला 1 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, तुमच्या किचनच्या प्रमाणे एक अंदाज घ्या. आज तुम्ही एका ट्रॉलीच्या दुकानात जा, वेळ मिळत असेल तर त्याला विचारा की ही ट्रॉली कितीपर्यंत होईल, अशी अशी मला हवी आहे. तो तुम्हाला एक अमाऊंट सांगेल की एवढ्याची होणार, मग तुम्हाला ती ट्रॉलीची अमाऊंट भरायची आहे चेकमध्ये. झालं. त्याच्यानंतर थँक्यू थँक्यू फॉर माय किचन ट्रॉलीज. हा, मजबूत वर्ड काय ना, मजबूत म्हणजे काय, स्ट्रॉंग, स्ट्रॉंग. अट्रॅक्टिव्ह किचन ट्रॉली असं टाका त्याच्यामध्ये बॅक साईडला. आणि मग आता किचन ट्रॉली आहे ट्रॉलीला मॅडम हेवी टाकता येईल, हेवी स्ट्रॉंग पेक्षा. हा, हेवी टाका. मजबूत मध्ये तुम्ही ड्युरेबल असं करू शकता, है ना. मग त्याच्यानंतर तुम्ही आता ट्रॉली आली, ट्रॉली आल्यामुळे काय झालंय, माझे जे रोज एक रुटीन होतं की मला खाली वाकून सगळी भांडी काढावी लागत होती, मग ती आता मला इझिली, ओहो किती छान, मी सकाळी मस्त ट्रॉली, सकाळी उठल्याबरोबर ती ट्रॉली बघितलं मला खूप छान वाटतं, मग मी ट्रॉली ओपन करते. मग हे सगळं फील करा, ट्रॉली फील करा, ट्रॉली आल्यावर कसं होईल ते फील करा. जसं आता प्रतिभा मॅम फील काय करणार आहे, ओ वाव, फर्स्ट फ्लाईट जर्नी, मग किती छान. मग जर्नीमध्ये पुणे एअरपोर्टला गेलो, किती सुंदर फिरणे एअरपोर्ट, मग छानपैकी आमचं
बॅग्स वगैरे पूर्ण आम्ही चेक इन केलं. चेक इन केल्यानंतर मग जाताना मी छान मस्त एक व्हिडिओ घेतला एंट्री करताना प्लेनच्या आतमध्ये. मग तिथे जी एअर होस्टेस होती त्यांना मी छान थँक्यू म्हटलं आणि त्यांनी सांगितलं थँक्यू सो मच. आणि असं सगळं त्या फील करतील त्या प्लेनच्या एंट्री पासून तर सीटवर बसेपर्यंत. फ्लाईट ओवरती जाणार मग ती आकाशात काय सुंदर निरभ्र असं आकाश, कापसासारखं आकाश दिसणार आहे. ती फ्लाईट जेव्हा चालेल असं वाटेल की कापसाच्या एखाद्या गाठोड्यावरती फ्लाईट माझी जात आहे. मग ते कापसाचे गोळे 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 दिसतात. मग तिथे जर मी आणखीनच एक मला म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल असा आहे की तिथे जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करता असं वाटतं मी देवाजवळ बसून म्हणजे वरती आकाशात माझा परमेश्वर आहे तिथे आणि मी ती त्याला सांगते. मग तिथे मी ग्रॅटिट्यूड माझं केलं आणि मस्त आम्ही सगळ्यांनी थँक्यू थँक्यू केलं. कनेक्टेड फील होतं मग तिथे गेल्यानंतर. मग ते झालं. मग आमचं लँडिंग झाल्यानंतर वाव वॉट किती सुंदर ती मनाली होती ना. मस्त वाव किती सुंदर ते एअरपोर्ट मनालीचं. जिथे मला नाही माहिती मनालीला एअरपोर्ट आहे की नाही, पण जिथे तुमचं आहे ते बघा. मग जुना गेल्यानंतर आहे. आम्ही त्या गाडीवाल्यांची आमची बुक केलेली होती. त्यांनी आमचा बोर्ड उभा हाती उधार अनुभव होते. आम्ही आमच्या त्या ट्रॅव्हल्सवाल्याकडे गेलो. मग ट्रॅव्हल्समध्ये बसलो. बसताना जाताना गाडी माझी इतकी सुंदर तिथं झिगझॅग रस्त्यांवरून जात होती आणि इतकी छान छान मनालीचे सीन, नेचर, ब्युटी. वाव जसं आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलं तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं. असं वाटलं स्वर्गात आलो आहे. आणि आमचं सगळं हॉटेलमधलं बॅग आम्हाला रूमचं सगळं माहिती मिळाली. आणि मग जेव्हा मी रूम मध्ये एंट्री केली तर माझी रूम म्हणजे सिम्पली मला असं वाटलं होतं की वाव माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि मी खूप खुश आहे की मी निसर्गाच्या सानिध्यात आहे. की मोठे मोठे पहाड, मोठे मोठे झाडं, हिरवळ, सुंदर मला माझा रूम मिळाला आहे. मग रूम मध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या बॅग अनपॅक्ड केल्या छानपैकी. मामीने वेगळं ड्रेसअप केलं, नाश्ता केला. कुठला नाश्ता होता त्या हॉलमध्ये होता किती म्हणजे 26 प्रकारचे तिथे व्यंजन ठेवलेले होते ब्रेकफास्ट मध्ये. त्याच्यानंतर तिथे फ्रुट्स होते, ज्यूस होतं, टोस्ट होते, छान छान. वा मॅम तुम्ही जितकं जास्त आतमध्ये ड्वेलिंग करा तुमचं फिलिंग टाका आणि मग तुम्हाला ते होईल कम्प्लीट. ठीक आहे. थँक्यू मला सो दिले मच गेले. मॅम. थँक्यू. खूपच छान. छान आम्हाला वाटलं त्याच मनालीला मनाली वाटलं. गेल्याचं फील येत आपल्याला. आता मी तुम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचवलंय. आता पुढची जर्नी तुम्ही करायची. येस. हम्म. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय मॅम? हॅलो. हो हो येतो येतोय येतोय. येतो येतो. येतोय. मला ना काही कारण थोडंसं हेल्थ चॅलेंजेसमुळे मी रात्री मेडिसिन घेतली ऍक्च्युली त्यामुळे इट्स ओके. सो आपण मग रात्री घ्यायचं का परत? कारण मॅमच्या इकडे पण थोडं चॅलेंजेस आहे त्यामुळे रेकॉर्डिंग नाही होऊ शकलंय. मग रात्री घ्यायचं मॅम आपण परत सेशन. माझा आवाज येतोय सगळ्यांना? रेकॉर्डिंग मी केलंय स्नेहा. मी अच्छा आज घरी आहे ना. झालंय ना? हा. अच्छा अच्छा हा. ओके ओके ठीक आहे. हम्म. चालेल. कालच्या लेसन बद्दल तुला काही स्नेहा आहे का? काही की पॉइंट्स तर तू सांगू पण शकते. ऑलरेडी आमचं 10 ग्रॅटिट्यूड लिहून आई वडिलांसाठी 5 तेही झालं आहे. प्लस आपण चेक कसा भरायचा हे एक्सप्लेनेशन आम्ही दिलेलं आहे. 2 ड्रीम आम्ही डिस्कस पण केलेले आहे. आणखी कुणाचं असेल तर आपण लिहू शकतो किंवा तुम्ही लिहा. त्या ट्रिप बद्दल तुमची ट्रिप छान झाली, तुम्ही इथे गेले तिथे गेले, तर तुम्ही हे लिहू शकता तिथे आपल्या बुकवर. आजच तुम्ही लिहिता लिहा आणि लिहिता लिहिता व्हिज्युअलायझेशन मला 8 मिनिटाचा तो एक टायमर लावून तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा. दिवसभर चेकला पाहायचं. दिवसभर चेकला पाहिल्यानंतर त्या चेकला हातात घ्या. वाव तिथेही तुम्ही आपल्या 8 मिनिटाचं एक हे करा आणि ते चेक हातात आल्यानंतर ती अमाऊंट आली. मग मी कसं कसं काय काय केलं त्याप्रमाणे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि नंतर रात्री तुम्हाला तो चेक अशा ठिकाणी ठेवायचा जिथे तुम्ही झोपताना त्याला बघणार रोज. दिवस रात्र तो तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. येस बरोबर. सो मी तरी म्हणजे तिकडे म्हणजे फ्रीजच्या इथे मी मॅग्नेटला लावून ठेवणार आहे. सो मग तसं आपण करू शकतो म्हणजे घरात अशा कुठल्या तरी ठिकाणी की जेणेकरून सारखं आपल्याला बघता येईल.
ओके, मी दिला आहे वॉशिंग मशीनसाठी 50,000. तर थँक्यू फॉर IFB वॉशिंग मशीन 8 kg. बरोबर. मग आता तुम्ही असं व्हिज्युअलायझेशन करायचंय की तुम्हाला ती मिळालीच आहे वॉशिंग मशीन आणि तेवढी रक्कम पण तुम्हाला ती मिळाली आहे असं. ओके. मग तुमच्याकडे 50,000 चेक आल्याबरोबर कुठे गेलात? तुम्ही सध्या विजिट करा. कुठली वॉशिंग मशीन कुठल्या कंपनीची तुमची IFB ची आहे, वर कुठल्या शोरूम मधून घेणार आहे. अं, तुम्ही रिलायन्स मधून घेत आहात की कुठल्या कुठल्या क्रोमामधून जाणार घेणार, तर मग तिथे तिथेच. जायचं कलर कुठला. अच्छा हे आहे, मग मग तिथे मग आल्यानंतर घरी मी कुठे ठेवणार आहे ती वॉशिंग मशीन, त्याची माझी जागा कुठली आहे. ओके, मी इथे ठेवणार. मग वॉशिंग मशीनला द डे वन माझा फर्स्ट डे मी कपडे लावले. वा वा, आज खूपच छान आणि किती इझिली सगळे कपडे निघाले. माझं काम किती जे सहज झालं, माझा टाइम वाचला. तो टाइम वाचला मग मी कुठे युटिलाइज केला. आणि स्वच्छ सुंदर कपडे, त्याचा सुहास सुगंध असं करा व्हिज्युअलाइज. खूपच छान. खूपच छान. मनीचं हे करायचं सर्क्युलेशन 5 पंच. सगळ्यांना समजलं आहे तर आज ते करा तुमची मनीची प्रॅक्टिस. आणि प्रतिभा मॅम, मनी सर, तुम्ही पाणीसाठी वगैरे डेली ग्रॅटिट्यूड करता की नाही सगळेजण? म्हणजे डेलीच्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ऍटलिस्ट मॅजिकल एअर, मॅजिकल मॉर्निंग, मॅजिक इन्ग्रेडियंट्स, पाणी, ह्या 4 गोष्टी तर डेली आल्याच पाहिजे. आणि कुठलं तरी एक रिलेशनला तुम्हाला सकाळी छान हे लिहायचं आहे. हे कंटिन्यू ठेवा. परत सांगा मॅडम काय काय होतं ते, लिहून घेते मी पॉइंट. ती छोटे छोटे पाणी, जे हवा. आपल्याला ओरली करायचे लेसन्स आहे ना, जसं मॅजिकल एअर. आपण तुम्ही गेलं जुन्या असाल तर तुम्हाला माहिती आहे मॅजिकल एअर आहे काय लेसन. ज्याच्यासाठी आपल्याला एक 5 श्वास घ्यायचे किंवा 3 असं लांब श्वास घेतल्यावर आपल्याला हवेला थँक्यू म्हणायचं आहे. हे तर आपण इझिली करू शकतो, कधीही करू हम्म, शकतो, हम्म, फिरायला हम्म, जाताना इकडे तिकडे. मॅजिकल हम्म. मॉर्निंग उठल्याबरोबर सकाळी तुम्ही ज्या ज्या वस्तूला हात लावणार आहे त्याला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मॅजिकल इन्ग्रेडियंट्स ते आपण जेव्हा जेवणार आहोत, जेवायला बसणार आहोत, तेव्हा मला त्या मॅजिकल इन्ग्रेडियंटला ग्रॅटिट्यूड करून खायचं, सेवन करायचं आहे. पाण्याला मला मॅजिक म्हणजे अं, पुन्हा त्याला पण आपल्याला ब्लेस करून प्यायचं आहे. हा एक लेसन आहे जो ओरली आपण करू शकतो. हो, एक कुठलंही मी रिलेशन करतो. आहे, तुमचे 10 ग्रॅटिट्यूड झाले, आईसाठी 5 झाले, पप्पांसाठी 5 झाले, त्याच्यानंतर एक रिलेशन आहे ज्याच्यासाठी तुम्ही करू शकता थँक्यू. ओके, म्हणजे डेलीच्या ओके, छोट्या छोट्या एक्सरसाइज तुम्ही थँक्यू. करू शकता. मी आपले करते. अजून मॅनेजर आहेत, इनविजिबल मॅनेजर, ते रोजच सोबत असले पाहिजे तुमच्या. त्यांना तुम्ही रोज बोलावणार ना ऑफिसला तुमच्या घरी, तर तुमच्या हम्म. सोबतच आहे. हम्म. मॅम अजून एक आपण मॅजिकल हेल्थ साठी पण करू शकतो. जेव्हा आंघोळ येस. करतो तेव्हा शरीराच्या एक एक अवयवाला हात लावतो, जिथे जिथे टच हो, करतो. ते मी थँक्यू. करते. मॅजिकल हेल्थ, मॅजिकल डस्ट, मॅजिक वॉन्ड, ह्या शतपावली. सगळ्या एक्सरसाइज आहे ना. हा हा म्हणजे तेव्हाच म्हणू आपण की आमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये कणामध्ये मॅजिक आलं, जेव्हा मी बाहेर मार्केटमध्ये गेली की येस, बरं, मॅजिक डस्ट, मॅजिक वॉन्ड, मॅजिक डस्ट, हे करता आलं पाहिजे तुम्हाला. तिथे आठवायची गरज नाही पडली पाहिजे, अरे मी विसरली आज गेली तर, असं नको. आलंच पाहिजे ते. हवेत गेली, सुगंधी हवेत गेली, मस्त ओपन हँड करून थँक्यू, श्वास घ्या असं. जेवणाची माझी प्लेट समोर आली की मला जेवण झाल्यावर आठवलं की अरे राहिलं माझं करायचं, तसं नाही. आधीच आठवायला पाहिजे. पाणी पितो तेव्हा घोट हा थँक्यू, थँक्यू, माझ्या बॉडीचे सेल्स किती छान डान्स करत आहे या पाण्यामुळे, वाव, असं तुम्हाला फील करायचंय. तर ह्या गोष्टी कंटिन्यू जेव्हा करणार तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ते भिनणार आणि मग तुम्ही मॅजिक
म्हणजे तेवढं जास्त तुमचं मॅग्नेटिक पॉवर वाढणार आहे. सो स्टार्ट मॅजिक मनी. 6 वाजले. मणी घ्यायचंय तुला. ठीक आहे, त्या पैशांकडे बघत स्मित हास्य द्यायचंय. वाव, किती सुंदर पैसे. वाव, भरभरून नोट आहेत माझ्याकडे. आय लव्ह यू. थँक्यू सो मच परमेश्वरा, प्रभू, मला भरभरून पैसा, भरभरून लक्ष्मी माता माझ्या आयुष्यात देण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तुझे सगळे रूप खूप सुंदर आहे आणि तू प्रत्येक रूपात माझ्याकडे आहे. तू वेगवेगळ्या प्रकारच्या नोटांमध्ये आहे. कधी 20ची नोट, कधी 10ची नोट, कधी तू 50ची नोट, कधी 100ची नोट, कधी 200ची नोट, कधी 500ची नोट. सगळ्या प्रकारच्या नोटांमध्ये तू किती खूप 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 सुंदर दिसतेस. वाव, प्रत्येक नोटचं किती वैशिष्ट्य आहे, किती वेगवेगळे कलर आहेत आणि मागच्या बाजूला प्रत्येक नोटवर वेगवेगळ्या स्मृती चिन्ह देखील आहे. वाव, किती व्यवस्थितपणे तुला पाहू शकते, ऑब्झर्व करू शकते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आणि ते हे प्रत्येक नोटवरचे वैशिष्ट्य बनवणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. थँक्यू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू किती किती प्रत्येक ठिकाणी माझ्याकडे असते. प्रत्येक एटीएम कार्ड मध्ये असते, बँक मध्ये असते, तू माझ्या क्रेडिट कार्ड मध्ये असते. वाव, किती पैसाच पैसा आहे माझ्याकडे. वाव, थँक्यू सो मच मनी. थँक्यू सो मच मनी. तू माझ्या प्रत्येक प्रॉपर्टी कडून मला मिळते. वाव, थँक्यू सो मच. त्या बाजूंनी तू माझ्याकडे कंटिन्यू येत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. वाव, मी तर मनी मॅग्नेट आहे. तू सतत माझ्याकडे येत असते, सतत मला चिपकून राहत असते. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू मा लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वाव, किती पावसासारखी तू कंटिन्युअसली माझ्याकडे येत आहे, सगळ्या दिशांनी येत आहे आणि भरभरून फ्लो मध्ये येत आहे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, कधी तू सोन्याच्या रूपात, कधी चांदीच्या रूपात, कधी हिऱ्याच्या रूपात. वाव, कधी कधी दागिन्यांच्या रूपात, कधी कॉईनच्या रूपात कंटिन्युअसली तू माझ्याकडे येते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच 652. थँक्यू सो मच 651. थँक्यू सो मच 622. वाव, थँक्यू सो मच गांधीजी. थँक्यू सो मच सत्यमेव जयते. थँक्यू सो मच एम्बल्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गव्हर्नर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वाव, तू मला किती भरभरून गिफ्टच्या रूपात देते आणि मीही आनंदाने माझ्या सगळ्या नातेवाईकांना, माझ्या सगळ्या जवळच्या मुलींना किती इझिली देऊ शकते आणि आनंदाने देऊ शकते. वाव, इझिली आणि आनंदाने मनी सर्कल देखील चालवू शकते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सतत माझ्याकडे आल्यानंतर मला खूप आनंद होतो आणि तू तर मला सतत चिपकूनच राहते. वाव, आणि किती भरभरून आनंद देते लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आणि मी आनंदाने देतेही आहे. मी तुला दिल्यानंतर तू माझ्याकडे 10 पट 20 पट होऊन येत आहे आणि मला चिपकते आहे. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू 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 सो मच. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू 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 सो मच. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या मॅजिकल मनीसाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. माझ्या संपूर्ण आयुष्यात मिळालेल्या ह्या लक्ष्मी मातेसाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. थँक्यू 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 सो मच. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, 1 मिनिटासाठी वॉर्म मोमेंट शेअर करा. 6:05 मीटिंग एंड करते मी. माझी वाव मुवमेंट आहे. माझ्या मुलीच्या कथ्थकची एक्झाम झाली होती. काल रिझल्ट आला. ती फर्स्ट क्लासने पास झाली आणि आम्ही केक वगैरे आणून सेलिब्रेट केला.
ही माझी वाव मुवमेंट आहे. तिने एफर्ट्स पण घेतले होते त्यात. वाव. माझ्या पण मुलीची कथ्थक एक्झाम झालेली होती. सो तिचं सेकंड क्लास आलेला आहे आणि छानपैकी तिने म्हणजे तिचं म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं तिचं हे सगळं ऐकून. बढिया. वा. वाव. मी माझी पण शेअर करेल. मी ज्या टास्कवर काम करत होती, सो काल फायनली मी व्हर्जन 12 पर्यंत जाऊन माझा प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला. वाव. मला खूपच छान वा. वाटलं त्या क्षणाला. आणि एक माझी मॅजिकल मोमेंट ही होती की जेव्हा मी तुझ्याशी ट्रॅव्हल करत असताना जे पॉइंटवर आपण डिस्कस करत होतो, ऍक्च्युली दॅट इज गोइंग टू बी ट्रू असं मला एक, येस येस. सो दॅट इज अ गुड. माझ्यासाठी पण ते म्हणजे काल तर खरं ऍक्च्युली माझ्यासाठी 2-3 मुवमेंट्स होत्या. वाव मुवमेंट्स. मी काल मंदिरात गेले होते भजनाला. तिकडून येताना मला लिफ्ट मिळाली घरापर्यंत. वाव. ग्रेट. झालंय मॅजिकल मोमेंट शेअर करून. आम्ही काल मॅडम रिपीट करतात का मॅम? कारण बहुतेक कोणी ऐकलंच नाही. इतकं पटकन झालं तुमचं त्यामुळे शेअर. मी मंदिरात गेले होते कालवती आईच्या नवे पेठेमध्ये आणि नवले ब्रिज फार लांब आहे. पास काढलेला होता मी. स्टॉपला थांबलेली होती. एक मुलगी आली म्हणे, मावशी कुठे जाणार आहे तुम्ही? म्हणलं मी नवले ब्रिजला जाणार आहे. ती पण तिकडचीच होती. म्हणे चला म्हणे मग तुम्ही पण रिक्षामध्ये माझ्यासोबत. आणि पैसे वगैरे नाही त्यांनी घेतले, मी देत होते तिला. अच्छा. तिला ब्लेस करा. तुम्ही ब्लेसिंग द्या. केलं केलं तुम्ही काहीतरी रिसीव्ह केलं ना केलं. तिच्याकडून. हा. हो हो. येस. मला खरं तर आणखी एक शेअरिंग करायला आवडेल की काल मी म्हणजे ते आपण म्हणतो ना, काल मी ना दिवसभर माझ्या मनात असं होत होतं की आय एम सराउंडिंग विथ ओनली पॉझिटिव्ह पीपल्स, असं सारखं माझ्या मनात ऑटोमॅटिक रिपीट होत होतं हे अफर्मेशन. तर रात्री मी डॉक्टरकडे गेली होती आणि मग रिटर्न येताना मी ऑटो केली. तर फर्स्ट टाइम असं झालं, म्हणजे माझ्यासोबत तरी फर्स्ट टाइम असं झालंय की मी त्या म्हणजे त्यांनी मला जीपे नाही म्हटलंय, कॅश द्या म्हटले. तर मग मी कॅश दिली आणि त्यांच्याकडे म्हणजे मी झाले होते 65 रुपये आणि त्यांना दिले होते अ, शं हा मी त्यांना 70 रुपये दिले. तर त्यांनी मला 5 रुपये परत नाही दिले. ते ठीक आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो ठीक आहे तुम्ही राहू द्या किंवा नका देऊ वगैरे असं. पण मी त्यांना म्हटलं की राहू द्या, नाहीयेत तुमच्याकडे तर त्याच्यानंतर त्यांनी इतकं म्हणजे प्रेमाने असं थँक्यू सो मच म्हटले ना ते, की पहिल्यांदा कोणते तरी रिक्षावाले थँक्यू सो मच असं म्हटलेले मी तरी पहिल्यांदा बघितलंय. म्हणजे असं फॉर्मल थँक्यू कोणी पण म्हणत असेल, पण ज्या याच्याने ते काल म्हटले ना की आपण जसं एकदम कृतज्ञतेने म्हणतो, तर तसं त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव किंवा तशा याच्याने ते म्हटले. So मला खरंच म्हणजे खूपच छान वाटलं की खरंच आपण सराउंडिंग पॉझिटिव्ह ठेवलं की खरंच तसेच लोक कनेक्ट होत जातात. ऍक्च्युली त्या 5 रुपयाची किंमत पण त्या व्यक्तीसाठी खूप मोठी होती. प्लस की कोणीतरी कस्टमर आपल्याला एक 5 रुपये जास्त देतो, हाही त्यांच्यामध्ये एक वेगळं समाधान असतं. आणि बरोबर. नेहमीच आपण जेवढी अमाऊंट झाली त्याच्यापेक्षा 1-2 रुपये ज्यांना जसं शक्य असेल तसं जास्तच द्यायची आहे. याच्या पुढे लक्ष ठेवा. जर तुमचे 10 रुपये झाले तर तुम्ही 11 द्या. तुमच्या येस, राऊंडेड अमाऊंट आपण एक जी देतो. आय गेस मॅमच्या इकडे आवाज गेला. आणि अजून काय म्हणणार होते मी, एक सेकंड.